अचानक प्लॅन झाला माझा चिकन पुलाव करायचा। बघू शकता पाणी सुटलंय मस्त पैकी। अचानक प्लॅन झाला माझा बिर्याणी करायचा, सॉरी चिकन पुलाव करायचा। त्या दिवशी पण केलेला मी, तर पप्पांना कुणाला खूप आवडला, तर आज परत करते मी। ते बोलते मला पण शिकव म्हणजे मी ट्राय करते, म्हणजे मी हाँ मी आलो मी करते, कारण की मम्मी करायची खूप आधी आणि पप्पा आता करतात, पप्पांना पण येतं माझ्या। तर आता मी आता दाखवते कसं करायचं, म्हणजे नेक्स्ट टाइम आत्या करणार आहे माझी ना। चिकन मी धुवून घेतले, त्यात आता मी हे आलं लसूण पेस्ट, दही आणि हे सगळे मसाले टाकून घेते आणि मिक्स करून घेते पटकन। दही मी एकच वापरणार आहे, जास्त नाही वापरणार आहे, कारण की गरमीचं गरम गरम खूप आहे हीट, तो आपलं खराब होऊ शकतो जास्त बाहेर ठेवलं तर, सो मी एकच वापरणार आहे। तर इथे दही टाकून घेते आता, आणि हे मसाले लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर मिक्स आहे आणि हळद आणि आपलं सुहाणी बिर्याणी मसाला हे मी कमी वापरते, म्हणजे 10 वालेच पॅकेट वापरते। बिर्याणी असते तर आपल्याला जास्त वापर लागतं, कारण की ग्रेव्हीसाठी यात कसं मिक्स होतं सगळं, तर आणि छान असं लागून पण येतं सगळ्यांना मसाले। आणि चिकन मसाला मी वरतून टाकणार आहे फोडणीला, आणि हे काही खडे मसाले फोडणी टाकणार आहे कांद्यासोबत। यात मी टोमॅटो ॲड नाही करणार आहे, तर कांद्यावरती फोडणी देणार आहे सध्या। त्यात आपण टाकून घेणार आहोत हे आलं लसूणची पेस्ट, 2 ते 3 चमचे टाकून घेऊ आपण। आलं लसूणचा फ्लेवर ॲक्च्युली चांगला असतो, चमचा बारीक असल्याने मी जरा थोडं जास्त टाकते, जास्त पण नको। आणि ॲड करणार आहोत आपण इथे ह्यात मीठ, ते सगळं मॅरिनेट करून घेते मी। घेते मी खडे मसाले, तेल टाकले आपलं, यात टाकून आपण बारीक कापलेला कांदा, उभा कापला 4 कांदे कापलेत मी यात। तर आता कांदा असं लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया मस्त। हां असेल तूप, तर आता हे कांदा लाल होईपर्यंत मी परतून घेते, त्यात मी फक्त हळद मीठ यूज करणार आहे, आणि हे चिकन मॅरिनेट काही टाकणार आहे। तर आपला कांदा लाल मस्त होत चालला आहे, ब्राऊन कलर बघू शकता चेंज झाला आहे। यात मी थोडीशी हळद टाकली नॉर्मल, कारण की यात मी हळद टाकली ऑलरेडी। त्यात हे मॅरिनेट केलं, ते नंतर पाणी थोडंसं ॲड करून मी टाकून घेणार। तर हे अर्धा किलो चिकन घेतले मी, जास्त नाही घेतले। अर्धा किलो चिकनला मी अर्धा किलो भात घेणार आहे तांदूळ, म्हणजे आपले 1 किलोचा पुलाव रेडी होतो। तर आता दुपारसाठी आम्हाला 1 किलोचा पुलाव खूप झाला 7 माणसांना। चांगलं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा, आणि संडे, आज तर संडे, तर नेक्स्ट संडे मी घरी जाणार आहे माझ्या तिकडे। तर फ्रायडेला यांना मी बोलवलं इकडे, अक्षय तृतीया पण आहे, आणि आम्हाला सॅटर्डेला पप्पा घेऊन जाणार थोडं बाहेर, म्हणून मी यांना बोलवलं आहे। तर हे येतील, जमलं तर गुडीताई पण येणार आहे वाटतं, तर मस्त फिरत जाऊ। तर बघू शकता मस्त मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यावर मी थोडंसं वाफ घेणार, झाकण ठेवू। A few moments later. तांदूळ घेतलेत, हे ॲक्च्युली तुकडा बासमती आहे तांदूळ, आमच्या घरी हाच यूज करतो आम्ही। सो आता मी बासमती का लांबवाला आणलेला नाही, तर मी हाच यूज करते। ह्याचा पण भात खूप मस्त मोकळा होतो आणि एकदम छान असतो खायला, स्मेल खूप भारी येतं बासमती। बघू शकता पाणी सुटलंय मस्तपैकी। तर आज मी जरा स्पायसी कमी करते, त्यावेळी जरा चुकून मसाला जास्त झालेला आणि स्पायसी पण झालेलं, तर मला एवढं स्पायसी खायचं नाही, मी अजून खात नाही स्पायसी जास्त। तर आता यात मी ॲड करते चिकन मसाला 1 पॅकेट, तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण फ्लेवर चांगला येतो चिकन मसाल्याचा एव्हरेस्टचा, खूप मस्त आहे की वास सुटला आहे।
त्याला मी 10 मिनटं असं शिजून घेणार आहे. तोपर्यंत मी आता राईस धुवून घेते. आता मी भात मस्त तांदूळ धुवून घेते पटकन आणि मी तांदूळ डायरेक्ट यात मिक्स करणार आहे. ते पण पुढे तुम्ही बघा. मी तांदूळ धुवून घेतले मस्त 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ. तर बिर्याणीसाठी आपण 1 तास आधीच तांदूळ धुवून मस्त भिजत ठेवतो. तर याला तुम्हाला भिजवायची म्हणजे गरज नाही, डायरेक्ट धुवून तुम्ही ॲड करू शकता पाण्यात. म्हणजे झटपट होते चिकन बिर्याणी, टाईम वेस्ट पण होत नाही आणि खूप टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर आता मी हे ॲड करते यात. बापरे गरम. बघू शकता मस्त एक कलर आला आणि पाणी सुटलं आहे. तर नॉर्मल मी याला 10% थोडं शिजवून घेतलेलं, जास्त नाही शिजवायचं आपल्याला. कारण की आता आपण यात राईस ॲड करू ना तांदूळ, मग भात पण शिजेल आणि चिकन पण शिजून निघेल. त्यात मी भात ॲड करते तांदूळ. तर मी राईस टाकून घेतला आता यात. खूप छान अशी रेडी होते ही. आता यात मी पाणी ॲड करते म्हणजे तांदूळ आणि चिकन. तर मी यात 5 ग्लास पाणी ॲड करते. त्याला पण मस्त एक वाफ काढून घेऊया. तिकडे पुलाव आता होतोय माझा. बायला पण मी पटकन आंघोळ घालून घेतली. आता बाय माझी झोपते. तर गॅसवरती मी वाफेला ठेवला आहे आता पुलाव. तर बघून घेते झालं आहे का. वाफ जोरात आली. तुम्हाला माझी पुलावाची रेसिपी आवडली की नाही नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि आता मी टेस्ट करून बघणार आहे कसं झालं. तर आम्ही थोड्या वेळाने आम्ही थोडं थंड होते त्याला. तर आम्ही आता जेवून घेऊ पटकन. ठेवलं आहे मी ते म्हणजे थोडंसं अजून पण गरम पाणीच पिते मी. जास्त पण नाही गरम पित, असं कोमट करून गरम करून पिते मी पाणी. कारण की बायला बघा सर्दी वगैरे नको व्हायला. कारण की तिला लगेच सर्दी होते आणि तिची खूप केअर करते मी. तिची केअर करण्यासाठी मी मला गरम पाणी पिते. तर आता गरम पाणी होईलच माझं तापून. आणि बाय पण झोपली आता. तर मी पप्पांना फोन केला. पप्पा पण येतील आता जेवायला. भाऊ पण आहे जेवायला. 3-4 वाजता येतो तो कामावरून. तर आता पटकन आम्ही आजी, मी, काकी आणि काका आपण पटकन आम्ही जेवून घेतो. मग भेटूया थोड्या वेळात. करून बघणार कसं झालं आहे आणि तुम्हाला सोपी एकदम रेसिपी तुम्हाला आवडली की नक्की मला सांगा. आणि एकदा ट्राय करून बघा. खूप सोपी आणि खूप मस्त लागते, टेस्टी आणि पटकन होते एकदम झटपट. आता डिशमध्ये काढून घेतली आहे मी. मला की आता मी टेस्ट करून बघते. मला तर माहिती आहे छानच बनते माझी बिर्याणी पुलाव. तर मी खाऊन घेते. तुम्ही पण सगळ्यांनी जेवून घ्या. भेटूया थोड्या वेळामध्ये. आणि माझं पण जेवण वगैरे झालं. बाय पण झोपली आहे. आणि आता आले तिथे आमिषा आणि सुवर्णा रिक्षात बसलेत आमच्या. माझा बायचा फॅन घेऊन हवा खात. तर तुम्ही सगळे जेवले? हो सगळे जेवून आले. असं आले दुपारचे हिंडतात ते उन्हामध्ये. रंग थोडासा बदलायला. तर खूप गरम आहे आज आमच्या इथे पण. फक्त घरात थोडं गरम नाही होत पण बाहेर एवढं गरम होतं. आणि मी रिक्षात बसली आज यांच्यासोबत थोडंसं. कारण की बाय झोपले म्हणून टाईम स्पेंड करते माझ्या फ्रेंडसोबत. खूप वर्षानंतर बसतो आम्ही ना असं. अजून आहेत 2-3 ते आता काय बिझी आहेत ते येत नाहीत. ही पण इथंच राहायची पण आता ही पण तिकडे गेली राहायला. पण परत येणार आहे त्या सोसायटीमध्ये आमच्या राहायला. कारण की आता पाणी येतं सोसायटीमध्ये म्हणून सगळे रिटर्न येतात. ही पण गेली रूम सोडून. माझं रिटर्न येणार आहेत. तर आम्ही सगळे आता जेवलो वगैरे आणि आता थोडा आराम करतोय. बाय पण झोपली आहे तर मी पण थोडासा झोपून घेते. तर आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते. तर तुम्हाला माझ्या पुलावाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनल जोवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.